मित्रांनो, आपले माहिती 7 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण एक प्रश्न कुंडली बघणार आहोत। एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हे प्रश्न कुंडलीवरून बघणार आहोत। या मुलीने ऍडमिशनसाठी जी आवश्यक होती ती परीक्षा दिलेली होती। प्रश्न बघताना तिचा रिझल्ट लागलेला नव्हता। त्या मुलीला शाळेत ऍडमिशन मिळेल की नाही हा प्रश्न मी त्या मुलीकडून प्रश्न कुंडली घेऊन बघितलेला आहे। त्या मुलीने मनात प्रश्न आणून मला माझ्या नंबरच्या पिशवीतून 200 हा नंबर काढून दिला। त्यावरून प्रश्नकुंडली तयार करून मी तिला सांगितले होते की तुला 100% शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल, पण मार्क्स कमी मिळतील। हा प्रश्न मी 23 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7:56 परभणी येथे बघितला होता। हा प्रश्न मी कृष्णमूर्ती पद्धतीने बघितला होता। कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हे बघण्यासाठी पत्रिकेमध्ये चौथ्या भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा लागतो। हा उपनक्षत्र स्वामी जर 4थ्या व 11व्या दोन्ही भावाचा कार्येश असेल तरच शाळा किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते। तो जर फक्त एकाच भावाचा कार्येश होत असेल तर मात्र ऍडमिशन मिळत नाही। शाळा किंवा कॉलेजमधील ऍडमिशनसाठी प्रश्न कुंडलीचा वापर करावा। जन्मपत्रिकेवरून तेवढे चांगले उत्तर देता येत नाही। मी त्या मुलीकडून प्रश्न नंबर घेऊन पत्रिका तयार केली व तिला उत्तर सांगितले। मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की उपनक्षत्र स्वामी म्हणजे नेमके काय? पत्रिकेमध्ये 12 भाव असतात। प्रत्येक भावाचा एक उपनक्षत्र स्वामी असतो। जसे प्रत्येक भावाची सुरुवात एका राशीने होते, ज्या राशीने सुरुवात होते त्या राशीचा स्वामी हा त्या भावाचा किंवा त्या घराचा स्वामी असतो। एका राशीत 2.25 नक्षत्र असतात। तो भाव सुरू होताना जे नक्षत्र असते त्या नक्षत्राचा स्वामी हा त्या भावाचा नक्षत्र स्वामी असतो। एका नक्षत्राचे 9 भाग असतात। तो भाव सुरू होताना त्या नक्षत्राचा जो भाग असतो तो त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी असतो। असा प्रत्येक भावाचा एक उपनक्षत्र स्वामी असतो। तो पत्रिकेमध्ये भावाच्या टेबलमध्ये भावाचा उपस्वामी म्हणून दिलेला असतो। चौथ्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर 4 व 11 या दोन्ही भावाचा कार्येश होत असेल तरच शाळा किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते, अन्यथा नाही। कार्येश म्हणजे तो ग्रह स्वतः किंवा त्याचा नक्षत्र स्वामी हा 4 किंवा 11 या दोन्ही भावाचा एकतर स्वामी असायला पाहिजे किंवा त्या भावात बसलेला असला पाहिजे। तसेच जो उपनक्षत्र स्वामी आहे त्याचा उपनक्षत्र स्वामी हा सुद्धा 4 किंवा 11चा कार्येश असायला हवा। चौथ्या भावाचा उपनक्षत्र स्वामी हा जर 4 किंवा 11 या भावाचा कार्येश न होता 3ऱ्या किंवा 8व्या भावाचा कार्येश होत असेल तर ऍडमिशन मिळत नाही। त्याचबरोबर हा उपनक्षत्र स्वामी 4 व 11 यांचा कार्येश होऊन 3 किंवा 8 या दोन्हीचा किंवा एका भावाचा कार्येश होत असेल तर ऍडमिशन मिळेल, पण मार्क कमी मिळतील। या पत्रिकेमध्ये चौथ्या भावाचा उपनक्षत्र स्वामी हा मंगळ असून तो 4थ्या व 11व्या घराचा स्वामी आहे। मंगळाचा नक्षत्र स्वामी हा गुरु असून तो 4थ्या भावामध्ये बसलेला आहे। त्यामुळे ऍडमिशन नक्कीच मिळेल, पण हा गुरु 3ऱ्या भावाचा स्वामी होत असल्यामुळे मार्क कमी मिळतील। नुसता उपनक्षत्र स्वामी किंवा त्याचा नक्षत्र स्वामी बघून चालणार नाही, त्यासोबत उपनक्षत्र स्वामीचा सुद्धा उपनक्षत्र स्वामी बघावा लागेल आणि तो सर्वात महत्त्वाचा असेल। उपनक्षत्र स्वामी व त्याचा नक्षत्र स्वामी दोघेही जरी कार्येश असून जर उपनक्षत्र स्वामीचा उपनक्षत्र स्वामी हा 3ऱ्या किंवा 8व्या भावात बसलेला असेल किंवा त्या दोन्ही किंवा एका भावाचा स्वामी असेल तर अपयश मिळेल, म्हणजेच ऍडमिशन मिळणार नाही। या पत्रिकेमध्ये उपनक्षत्र स्वामी मंगळ हा कार्येश असून त्याचा उपनक्षत्र स्वामी सुद्धा चंद्र असून तो 9व्या भावामध्ये बसलेला आहे, त्यामुळे तो कार्येश होत आहे। 9वा भाव हा उच्च शिक्षणासाठी आवश्यक असतो, म्हणून चंद्र हा कार्येश होत आहे। त्यामुळे त्या मुलीला ऍडमिशन मिळणार आहे, पण मार्क कमी मिळणार आहेत। त्याप्रमाणे तिला ऍडमिशन मिळाले व मार्क सुद्धा कमी मिळाले। कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रश्नकुंडली बघण्यासाठी 1 ते 249 नंबर असतात। त्यातील पिशवीमधील एक नंबर प्रश्न मनात आणून काढून द्यावा लागतो। म्हणजे मला ऍडमिशन मिळेल का असा प्रश्न मनात आणून त्या पिशवीतून एक नंबर काढून द्यावा लागतो। त्या नंबरप्रमाणे एक कुंडली तयार होते। ती कुंडली बघून नंतर प्रश्नाचे उत्तर देता येते। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कुठलाही प्रश्न ऍडमिशन किंवा परीक्षेत पास होईल का नाही ह्याबद्दलचा प्रश्न 4थ्या घराचा उपनक्षत्र स्वामी बघून सांगू शकता। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर लगेच लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तसेच माहिती 7 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।